जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील गुन्हेगारांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या बडवानी जिल्ह्यातील पार उमरटी येथे अवैध शस्त्र निर्मिती आणि तस्करीच्या साखळीवर भल्या पहाटे संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली आहे। या धडक मोहिमेत 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून 2 गावठी बंदुका आणि 32 निनावी व महाराष्ट्र नोंदणीच्या संशयित दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। ही कारवाई उत्तर महाराष्ट्रातील फरार आरोपींचा शोध घेण्यासह अवैध शस्त्रांच्या निर्मिती आणि तस्करीचे समूळ उखडून टाकण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्वतः मैदानात उतरून नेतृत्व करत पार पडलेल्या या धडक सर्च ऑपरेशनमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। चोपडा शहर व ग्रामीण व नाशिक ग्रामीण येथील अवैध शस्त्रसाठा आणि शस्त्र अधिनियमाशी संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आल्याचे कळते आहे। एकूण 400हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 20 शासकीय वाहनांच्या सहाय्याने ही मोहीम यशस्वी केली आहे। अवैध शस्त्र निर्मिती आणि शस्त्र तस्करी विरोधात भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहतील असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19।